नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी म्हणजे शेतीला जे काही खर्च लागत असतात त्यामध्ये खत, बी बियाणं किंवा इतर ज्या काही निविष्ठा लागतात, काही अवजारे लागत असतात आणि या शेतकऱ्यांना किसान क्रेडिटच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत पीक कर्ज असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, असे कर्जच्या माध्यमातून पैसे दिले जातात की त्यांना त्याचा शेतीसाठी उपयोग व्हावा आणि त्या शेतीतल्या ज्या काही उत्पादन येईल त्या उत्पादनावर ते पैसे परत शेतकऱ्यांनी ज्या बँकेकडून ते केसीसी लोन घेतलेलं असेल ते परत करावं अशी एक केंद्र सरकारची योजना आहे। आता मित्रांनो, आतापर्यंत आपण हे कर्ज बँकेत जाऊन घेत होतो, मात्र आता हे कर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घ्यावं लागणार आहे। आता नेमकं केसीसी म्हणजे काय, केसीसी कोणाला मिळणार, त्यानंतर केसीसी कसं मिळणार, या केसीसी लोनचे उपयोग कसे घ्यायचे, त्यानंतर हे कधीपासून मिळणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे, या संबंधीची सर्व माहिती आपण बघणार आहोत। आता मित्रांनो, नेमकं यासाठी अर्ज कसा करायचा त्या संबंधीचा व्हिडिओ आपण ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस तो सविस्तर आणूया। मात्र तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण शेतकऱ्याच्या संबंधित सर्व इत्थंभूत माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर आतापर्यंत आपण कर्ज घ्यायचं असेल तर आपण बँकेकडे जायचो, बँकेकडे चक्रा मारायचो आणि त्यानंतर आपल्याला कधीतरी त्या साहेबाला भेट व्हायची, त्यानंतर भले कागदपत्र गोळा करायचे आणि मग साहेबाकडे जायचं आणि मग दिलं तर दिलं कर्ज आणि किती देतील याची काही शाश्वती नव्हती। मात्र आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला कुठेही कागदपत्र गोळा करण्याची गरज नाही, कारण केंद्र सरकारनं ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जो काही शेतकऱ्यांना डिजिटल फार्मर आयडी दिलेला आहे त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून आपली शेती संबंधीची म्हणजे आपल्याला शेती किती आहे, आपण पीक विमा भरलाय का, किंवा आपण या अगोदर कर्ज घेतलेले आहेत का, आपल्या शेतीमध्ये नेमकं आपल्याला उत्पादन किती होतं, किंवा आपल्याला जे काही ई पीक पाहणी करतो त्यामध्ये आपल्या शेतामध्ये कोणती पिकं आहेत, अशी सर्व माहिती या डिजिटल फार्मर आयडीच्या माध्यमातून ती बघता येणार आहे। आता ही माहिती बघता येईल आणि त्याचमुळे आता आपल्याला यापुढे जर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी लोन घ्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी या डिजिटल फार्मर आयडीचा उपयोग होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत जर फार्मर आयडी काढलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे, कारण पीक विम्याला सुद्धा तो लागत असतो आणि त्या माध्यमातूनच मग आपण पीक विमा भरला का नाही हे सुद्धा त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून कळतं। आता मित्रांनो, हे केसीसी लोन कोणाला मिळणार आहे, तर ज्या ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे त्यांनी स्वतःचा डिजिटल फार्मर आयडी काढलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे लोन ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे, म्हणजे त्यासाठी कोणत्याही बँकेकडे चक्रा मारण्याची गरज नाही। आता ह्या केसीसी लोनचे उपयोग काय घ्यायचे, आपण आतापर्यंत पीक कर्ज घेत असतो, तर या पीक कर्जाचा उपयोग काय असतो की आपल्याला हे पीक कर्ज आपल्या शेतामध्ये जे काही खत, बी बियाणे असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी लागतात शेतीत कसण्यासाठी त्या गोष्टीसाठी हे पैसे पीक कर्जाच्या माध्यमातून मिळत असतात। पण हे पीक कर्जाचे जे पैसे मिळतात हे कधीच वेळेवर मिळत नाहीत। त्याचं कारण असं आहे की आपली पेरणी केव्हा असती, पाऊस पडल्याच्या नंतर जवळपास पाऊस 7 जून 15 जून पर्यंत पडत असतो, मात्र त्यावेळेस याची सुरुवातच ह्या बँका करीत नाहीत। याची सुरुवात होती जुलै ऑगस्टच्या पुढं आणि हे डिसेंबर पर्यंत पीक कर्ज मिळत राहतं। मग आपल्याला खरी गरज कधी असती, जून मध्ये पेरणीची असते, मी तर म्हणतो त्याच्याही अगोदर पाहिजे, मे मध्येच हे पैसे भेटायला पाहिजे, कारण आर्थिक वर्ष हे मार्च 31 ला संपतं, त्यानंतर मे मध्ये हे शेतकऱ्यांना पैसे मिळायला पाहिजे, म्हणजे खरा उपयोग त्या पैशाचा शेतकऱ्यांना बी बियाणं घेणं ह्या गोष्टीसाठी उपयोगी पडतील। मात्र ते मिळतात नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत, म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांना गरज आहे पैशाची त्यावेळेस मग त्या शेतकऱ्याला जावं लागतं सावकाराकडे, अव्वाच्या सव्वा ते भावानं पैसे घ्यायचे आणि त्यामध्ये मग शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे, शेती परवडत नसल्यामुळे तो शेतकरी अधोगतीला जातो आणि ज्या आता आत्महत्यासारखे प्रकार वाढत चाललेत हे प्रकार त्यामुळेच घडत आहेत, कारण त्याला ज्या वेळेला तहान लागली तेव्हा तिथं पाणी नसतं आणि मग ती विहीर खांदायची कव्हा करायची मग कव्हा पाणी मिळणार, अशी ही या पीक कर्जाची परिस्थिती आहे। मात्र आता यापुढं हे जे काही केसीसी लोन आहे तर हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं
म्हणजे जनसमर्थ एक पोर्टल शासनाने विकसित केलेलं आहे आणि या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून हे पीक कर्ज मिळणार आहे किंवा हे केसीसी क्रेडिट लोन मिळणार आहे. त्यानंतर त्या माध्यमातून व्यावसायिक लोन किंवा आपल्याला शेतीमध्ये इतर काय उपयोगासाठी कर्ज घ्यायचं असेल तर ते सुद्धा त्या माध्यमातून मिळणार आहे. आता हे 1 ऑगस्ट पासून या अर्ज करण्याची केसीसी लोन साठी सुरुवात होणार आहे आणि त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपण सविस्तर आणणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर असं कर्ज घ्यायचं असेल तर या सविस्तर व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तो तुम्हाला व्हिडिओ लगेच बघायला मिळेल. आता मित्रांनो, नेमका या केसीसी लोनचा उपयोग घ्यायचा आहे काय, तर आपण याचा उपयोग एकतर आपल्या शेतीला ज्या काही निविष्ठा लागतात त्यामध्ये खतं असतील, बियाणं असतील, याच्यासाठी तर घेऊ शकतो. मात्र इतरही गोष्टीसाठी घेऊ शकतो की आपल्याला पाईपलाईन करायची असेल, आपल्याला मोटर घ्यायची असेल, आपल्याला कुठं म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला नगदीमध्ये शेड नेट करायचं असेल, आपल्याला फवारा घ्यायचा असेल, योजनेमध्ये समजा नंबर आपला लवकर लागला नाही आणि फवारीची गरज पडली, ते सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आपल्याला हे कॅश पैसे मिळणार आहेत. थोडकं क्रेडिट कार्ड असं याचं नाव आहे. जशी व्यापाऱ्याला सीसी असते तशा प्रकारचं. मात्र याचं होतंय काय, शेतकऱ्याचं पीक हे 6 महिन्याला येत असतं. नाहीतर क्रेडिट कार्डचा उपयोग असा आहे की आपल्या जवळ ज्या वेळेस पैसे आले त्यावेळेस ते जर पैसे आपण भरले तर आपल्याला त्याला व्याज सुद्धा लागत नाही. मात्र शेतकऱ्याच्या बाबतीत तसं होत नाही. जसं व्यापाऱ्याला सीसीचं लोन मिळाल्याच्या नंतर व्यापाऱ्याजवळ जर शिल्लक पैसा झाला तर तो त्या सीसीच्या अकाउंटमध्ये टाकतो, म्हणजे त्याचं व्याज लागणं बंद होतं आणि त्याला ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस त्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी ते पैसे तो कधीही काढू शकतो. म्हणजे त्याला कोणताही अर्ज गिर्ज करण्याची गरज नाही. मात्र शेतकऱ्याच्या बाबतीत तसं होत नाही. ते एकदाच घेतलं बस बँक म्हणते एकदाच भरा, मधात भरायला गेलं तर ते म्हणते पूर्णच भरा, अशी ही भानगड शेतकऱ्याच्या बाबतीत आहे. आणि आता हे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डच्या योजनेचा उपयोग घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी 1 ऑगस्टच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्या शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. मात्र त्यासाठी आपल्याकडे फार्मर आयडी सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं त्या बँकेचं पासबुक आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही बँकेतून हे किसान क्रेडिट कार्ड मिळवता येणार आहे. कारण त्या अर्ज भरतानाच आपली जी काही सगळी माहिती आहे ती सर्व त्या बँक अधिकाऱ्याला दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही बँकेतून हे कर्ज घेता येऊ शकतं. त्यामुळे तुमची इच्छा असेल घेण्याची तर नक्कीच 1 ऑगस्टच्या नंतर सविस्तर आपण त्यावर व्हिडिओ आणणार आहोत. तो व्हिडिओ बघायचा आणि नंतर त्यासाठी आपण सविस्तर अर्ज करायचा. अशी ही महत्वाची अपडेट माहिती होती. आता माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा आणि फार्मर डिजिटल आयडी काढलाय का नाही काढलाय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि आपण कर्ज घेतलेलं आहे का, आपली यापुढे घेण्याची इच्छा आहे का हे सुद्धा कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.